नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन छान व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती। मी तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्ट इथे समजून सांगणार आहे की इथे मी काढलेला आहे 2024। ओके, एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 फॉर टॉप 4 MBBSचे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत इन महाराष्ट्र, त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला स्कोर सांगणार आहे की 2023मध्ये किती गेला होता स्कोर, अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज ह्याच्याबद्दल आज डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। तर पहिले मी 4 जे आपले भारतातले पहिले 4 कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल सांगणार आहे। प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक 4 कॉलेजेस असे घेऊन येणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांना याबद्दल डिटेल्समध्ये माहिती व्हावी ह्या संदर्भामध्ये मी ही एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज MBBS साठी एक सिरीज चालू केलेली आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला 4 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजबद्दल अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज स्कोर किती गेला होता 2023मध्ये आणि 24मध्ये किती जाऊ शकतो ह्याच्याबद्दल पण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकतो। जे विद्यार्थी आपले महाराष्ट्रामधले 85% कोठ्यामधून असतात, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅसाईल सर्टिफिकेट असतं ते विद्यार्थी एलिजिबल असतात आणि त्या विद्यार्थ्यांचं 10वी 11वी आणि 12वी जर महाराष्ट्रामधून झालं असेल तर त्या विद्यार्थ्याला तिथून डोमॅसाईल सर्टिफिकेट्स भेटतं आणि ज्या विद्यार्थ्यांना डोमॅसाईल सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांना 85% कोठ्यामधून म्हणजेच महाराष्ट्र कोठ्यामधून ॲडमिशन्स होत असतात। ओके, तर प्रत्येक कॅटेगरीज आज मी अगदी वाचून दाखवणार आहे डिटेल्समध्ये। तर इथे मी काढलेलं आहे कॅटेगरी, पाहू शकता तुम्ही इथं कॉलेजचं नाव काढलेलं आहे। तर फर्स्ट कॉलेज सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई हे काढलेलं आहे मी कॉलेजचं नाव। आणि नंबर 2 काढलेलं आहे BJ मेडिकल कॉलेज पुण्याचं काढलेलं आहे। आणि तिसरं कॉलेज आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई म्हणजेच JJ, त्या कॉलेजला JJ ह्या नावाने ओळखलं जातं। आणि चौथं काढलेलं आहे सायनचं, तर लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई सायन। ओके, तर हे 4 जवळजवळ मेडिकल कॉलेजेस मी गव्हर्नमेंटचे काढलेले आहेत। तर प्रत्येक कॅटेगरी वाईज आज मी तुम्हाला स्कोर वाचून दाखवणार आहे। तर प्रत्येक स्कोर तुम्ही ते पाहू शकता। इथे ओपन आणि जनरल असं काढलेलं आहे। तर तिथे सेट GS मेडिकल कॉलेजचा जनरलचा ओपन कॅटेगरीचा स्कोर 2023मध्ये किती राहिला होता, 676 हा विद्यार्थ्याला मार्कावरती सीट्स अलाउड झाली होती। आणि पुढे OBCचा तुम्ही पाहू शकता ह्या कॉलेजचा 660ला विद्यार्थ्याला मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळालं होतं MBBS कॉलेजसाठी। ओके, आणि पुढे आणखीन कॅटेगरी तुम्ही पाहू शकता EWSचा काढलेला आहे 661 मार्काला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। आणि SC कॅटेगरीचा विचार केला तर 604ला सीट्स अलाउड झाली होती। तर STचा विचार केला तर 522ला आणि VJचा जर आपण पाहू शकतो तर इथं 641। तर NTBचा विचार केला तर 644 आणि NTCचा विचार केला तर 650 आणि NTDचा आपण इथं पाहू शकतो 655। तर हे अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी ह्या कॉलेजचा सेट GS मेडिकल कॉलेज मुंबईचा मी पूर्ण अगदी कट ऑफ काढलेला आहे। आणि पुढचं तुम्ही नेक्स्ट पाहू शकता BJ मेडिकल कॉलेज पुणे, तर तिथे जनरलचा आपण कट ऑफ पाहू शकतो 2023चा 656ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। आणि नेक्स्ट आपण OBCचा पाहू शकतो 645 आणि EWSचा पाहू शकतो 649 आणि SC कॅटेगरीचा पाहाल तर 581ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती BJ मेडिकल कॉलेज पुण्याचं। आणि नेक्स्ट कॅटेगरी तुम्ही इथे पाहू शकता कोणती काढलेली आहे मी ते ST। ओके, इथे ST कॅटेगरी काढलेली आहे BJ पुण्याचं, तर 490ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। आणि VJ इथे पाहू शकता 604। तर NTBचा विचार केला तर 601, NTCचा विचार केला तर 635 आणि NTDचा पाहिला तर आपण 650। तर हे झालं पुण्याचं अगदी मेडिकल कॉलेज MBBS लास्ट इयर 2023चा हा पूर्ण कट ऑफ। आणि नेक्स्ट कॉलेज तुम्ही इथे अगदी पाहू शकता स्क्रीनवरती ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचा पण इथे मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजेच JJ मेडिकल कॉलेज। तिथला जनरलचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता, ओपन कॅटेगरीचा 635 आणि OBCचा पाहाल तर 635 सेम मार्कावरती झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, ओपन आणि OBCमध्ये जस्ट फक्त 1 किंवा 2 मार्काचा, कधी कधी सेम मार्काचाही सीट अलाउड होत असते, जास्त मार्काचा फरक पडत नसतो। ओके, आणि EWS इथे 642, तर SC कॅटेगरीचा पाहू शकतो तुम्ही 580। हे झालं JJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज। आणि पुढचं कॅटेगरी तुम्ही इथे पाहू शकता ST कॅटेगरीचं मी काढलेलं आहे 468। तर VJ कॅटेगरीचं पाहू शकता 631,
तर NTBच्या कॅटेगरीचं 592, तर NTCचा कॅटेगरीचा विचार केला तर 631 आणि NTDचा तुम्ही पाहू शकता 642. तर हे झालं ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई म्हणजे जे मेडिकल कॉलेजचं. ओके. आणि नेक्स्ट तुम्ही ते पाहू शकता, मी अगदी कॉलेज आणखीन काढलेलं आहे सायन्सचं, लोकमान्य टिळक म्युनिसिपल सायन्स मेडिकल कॉलेज, याच्याबद्दल मी आज काढलेलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता सायन्स मेडिकल कॉलेजचा किती कट ऑफ गेला होता जनरलचा. तर इथे 655ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती. आणि OBCचा पाहाल तर 630 आणि EWSचा पाहाल तर 637 आणि SC कॅटेगरीचा पाहाल तर 557. ओके. आणखी नेक्स्ट तुम्हाला मी कॅटेगरी दाखवते. तर इथे ST कॅटेगरीचा आपण पाहू शकतो 441ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती सायन्स मेडिकल कॉलेजला. आणि VJचा पाहू शकता 625 आणि NTBचा पाहू शकता 577 आणि NTCचा पाहाल तर 624 आणि NTDचा पाहाल तर 637. तर हे झालं सायन्सचं म्हणजेच म्युन्सिपाल्टीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लोकमान्य टिळक हे असं नाव आहे, पण त्याला विद्यार्थी सायन ह्या कॉलेजनी ओळखलं जातं. म्हणजे तिथे मेडिकल कॉलेज पण त्याला अटॅचच आहे. तर हे विद्यार्थी झालं. विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला काढलेलंच आहे. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा विद्यार्थ्यांना जर विचार करायचा असेल तर प्रत्येक मार्कावरती आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्ही 5 मार्क तुम्ही ॲड करून चला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला गव्हर्नमेंट सीट्स कितपर्यंत मिळू शकते. तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला एक अंदाज आला असेल की किती मार्क आहेत, आपल्याला किती पडू शकतात प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार. त्या कॅटेगरीनुसार तुम्ही टॅली करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना डाऊट असेल तरी नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर ओके मित्रांनो, आता सध्या आमच्याकडे पेड काउन्सिलिंग सध्या चालू झालेलं आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना हा पेड काउन्सिलिंग आमचा जॉईन करायचा आहे त्यांनी नक्कीच या डॉक्टर सरोज या व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज करून आम्हाला पेड काउन्सिलिंग म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर असेच मी नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आता सिरीज चालू केलेली आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 4 मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंटची कव्हर करत आहे, की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या कॅटेगरीनुसार लक्षात येईल की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज कुठपर्यंत भेटू शकतं. तर ओके मित्रांनो, आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी 150 + 200 म्हणजे जवळजवळ 150 ते 200 हे मार्क पडण्याची अशी वाटत असेल, काही कारणास्तव त्यांचे मार्क निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाऊन जर विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत असेल तर त्याही विद्यार्थ्यांना MBBS करायचं असेल तर डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही मला कॉल मेसेज करून याच्याबद्दल पण विचारू शकता. अगदी मी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये चेन्नईमध्ये प्रॉपर चेन्नईमध्ये स्वतः मी जाऊन ॲडमिशन्स करत असते. अगदी कमी मार्क आणि कमी बजेटवरती MBBSचे बरेच आपले महाराष्ट्रीयन तमाम विद्यार्थी गेली 5 वर्ष मी विद्यार्थ्यांना तिकडे ॲडमिशन्स मिळवून देते. कारण मी स्वतः चेन्नईमध्ये गेली 14 वर्ष झाली मी स्वतः प्रॅक्टिस करते. त्यामुळे प्रत्येक डीम्ड कॉलेजशी मला 10 सीट्स मिळाले आहेत. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी जस्ट एलिजिबल असेल विद्यार्थी, अगदी 150, 200, 250 अशा मार्कांच्या रेंजमध्ये असेल आणि त्यांना जर MBBS करायचं असेल डीम्ड युनिव्हर्सिटीमधून आणि कमी मार्कामध्ये आणि कमी बजेटमध्ये, तर तुम्ही नक्कीच मला कॉल करून मेसेज करून विचारू शकता. तुमचं MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न मी पूर्ण करेल, हे तुम्हाला मी 100% गॅरंटी देते. एवढंच या निमित्तानंतर आज मी तुम्हाला हा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके मित्रांनो, एवढंच. ऑल दी बेस्ट फ्युचर डॉक्टर्स, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करा, एवढंच. आणि ज्या काही मुलांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, की असे माझे नवीन तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आणि टेलिग्राम लिंक पण दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि अधिक तुम्ही माहिती घेऊ शकता. तुमचे जे फ्रेंड्स आणि रिलेटिव्स आहेत जे 2024मध्ये ॲपियर केले होते एक्झाम्स, त्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही माझा हा लिंक तुम्ही सेंड करा, की जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होईल. ओके मित्रांनो, एवढंच. या निमित्तानंतर ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.